प्रत्येक मेट्रो स्थानकाखाली राखीव प्रवासी थांबा तयार करा। कापूरबावडी ते घोडबंदर मार्गावरील 8 मेट्रो स्थानकाच्या खाली स्वतंत्र प्रवासी थांबे निर्माण करावेत, जेणेकरून प्रवाशांना मेट्रोमधून उतरल्यानंतर पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण होईल, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या। ते मेट्रो स्थानके व त्या अनुषंगाने विविध विकास कामांच्या पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने बोलत होते। यावेळी ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, वाहतूक विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते। मंत्री सरनाईक म्हणाले की 5-6 वर्षापूर्वी ठाणे मेट्रोचे काम सुरू झाले तेव्हा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्याच्या बाजूला होता, परंतु घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की सध्याचा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्यामध्ये विलीन करावा, जेणेकरून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटू शकेल। त्या अनुषंगाने 600 कोटी रुपये अतिरिक्त निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला। सदर काम पावसाळ्यानंतर सुरू करून या वर्षाअखेरीस पूर्ण करावे, अशा देखील सूचना मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिल्या। तथापि सेवा मार्ग व मुख्य रस्ता यांच्या मधोमध मेट्रोचे स्थानकाचे जिने उतरत असल्यामुळे ते भविष्यात प्रवाशांना धोकादायक ठरू शकतील, अशा तक्रारी नागरिकांकडून येऊ लागल्या। या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून तोडगा काढण्यासाठी या दौऱ्याचे नियोजन केले होते। सध्या सेवा मार्ग मुख्य रस्त्याशी जोडला जात असल्यामुळे रस्त्याची रुंदी वाढलेली आहे, परंतु जिथे मेट्रो स्थानक आहे तेथे प्रवासी उतरण्याच्या जिन्यालगत प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्यामुळे सदर सेवा मार्ग हा त्या प्रवाशांसाठी स्वतंत्र थांबा म्हणून विकसित करावा, अशी मागणी पुढे आली। त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी प्रत्येक मेट्रो स्थानकाच्या खाली सेवा मार्ग आरक्षित करून तेथे प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून एसटी बस, शहर बस आणि रिक्षा व टॅक्सी या वाहनाखेरीज इतर वाहने या मार्गावरून येऊ नयेत। अशा प्रकारचे सूचना फलक मुख्य रस्त्याच्या बाजूला लावण्यात यावेत, अशा देखील सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। उपरोक्त सूचनाचे अनुषंगाने केलेले बदल वॉकथ्रूच्या माध्यमातून 15 ऑगस्टपर्यंत सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आपणास दाखवण्यात यावेत व त्यांच्या अनुमतीने पुढील काम सुरू करावे। तसे संपूर्ण घोडबंदर रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करा, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। ज्यावेळेस काम सुरुवात झालं त्यावेळेस MMRDच्या किंवा ठाणे महानगरपालिकेच्या किंवा PWDच्या, कारण त्यावेळेस हा PWDचा रस्ता होता, आताही PWDच्याच मालकीचा आहे, परंतु तो आता ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित होतो। त्यावेळेस जेव्हा काम चालू झालं असं कुणी विचार केला नव्हता की घोडबंदर रोडला एवढी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल, आणि त्यामुळे ज्यावेळेस वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात व्हायला लागली तेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते आणि मी त्यांना विनंती केली की साहेब हा सर्व्हिस रोडचा वापर नाहीतरी सगळ्या गाड्या पार्किंगसाठी आणि सगळे जे स्ट्रक्चर आहेत म्हणजे काही वडापाववाले, चहावाले किंवा ऑमलेट पाववाले वगैरे हे पूर्णपणे सर्व्हिस रोड त्यांनी गिळंकृत केलेला आहे, तो जर आपण मर्ज केला ह्या घोडबंदर रोडवर तर घोडबंदर रोड मोठा होईल। आणि त्याचबरोबर मेट्रोचं काम चालू असताना जर हा रोड झाला तर त्याचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना किंवा सर्वसामान्य घोडबंदरवासियांना होऊ शकेल, आणि त्या माध्यमातून हे काम चालू झालं। जवळजवळ 600 कोटीहून अधिक खर्च करून MMRDच्या माध्यमातून हा सर्व्हिस रोड घोडबंदर रोडमध्ये मर्ज होताना पुढल्या 6 महिन्यात साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत ते काम पूर्ण होऊन जाईल, याची खात्रीसुद्धा MMRDच्या अधिकाऱ्याने आम्हाला दिलेली। आज परिस्थिती अशी आहे की ह्या गायमुखपासून ते कापूरबावडीपर्यंत 8 मध्ये हे मेट्रो स्टेशन्स येतात आणि त्या मेट्रो स्टेशन बरोबर सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध त्याचे जिने आलेले आहेत, आणि त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे अडचणीचं काम झालेलं आहे की जर लोक उतरले तर मागून येणाऱ्या वाहनांची धडक लागून त्यांचा अपघात होऊ शकेल। त्यामुळे मार्ग काय काढायचा अशासाठी आजची ही बैठक आम्ही आयोजित केली होती, आणि त्या माध्यमातून आता ह्या सगळ्या 8 स्टेशनचा आम्ही गायमुखपासून कापूरबावडीपर्यंतचा पाहणी दौरा करतो आहे, आणि त्यातनं एक मार्ग असा आम्ही काढतो आहे की ज्या ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन असेल त्या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्यांना आम्ही बंदी घालणार आहोत। तिकडे फक्त ST परिवहनच्या बसेस, मुंबई महापालिकेच्या बसेस आणि त्याचबरोबर रिक्षा या टॅक्सी ह्याच ज्या
प्रवासी सेवा देणाऱ्या गाड्या आहेत त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत आणि त्यासाठी बस थांबा वगैरे किंवा रिक्षा स्टँड वगैरे निर्माण करणार आहोत, जेणेकरून वाहनं मोठ्या प्रमाणात जर आली तर त्याची धडक लागून कुठलाही प्रवासी जो उतरणार आहे किंवा चढणार आहे त्याला त्रास होणार नाही, अशा प्रकारची दक्षता घ्यायला MMRDच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं आहे. ते प्रेझेंटेशन आदरणीय उपमुख्यमंत्री आम्ही त्यावर अंतिम निर्णय घेऊ. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आम्हाला ह्या महिन्यामध्येच त्याचं प्रेझेंटेशन देतील, त्याचा निर्णय आम्ही घेऊ आणि तशा पद्धतीनं उर्वरित कामाचं लगेच कामंसुद्धा सुरुवात करू, कारण ह्याच मेट्रोच्या ठेकेदारांकडून आम्ही ते काम करून घेऊ. त्यामुळे त्याच्यासाठी काही निविदा प्रक्रिया वगैरे करायची काही गरज लागणार नाही. आम्ही चांगल्या प्रकारचं ते असं होईल की मेट्रो स्टेशनच्या खाली आम्ही प्लॅटफॉर्मच सर्वसामान्य प्रवाशांसाठी देऊ, जेणेकरून अपघात विरहित ही जागा होईल. त्या ठिकाणी लोक चालवू शकतील, त्या ठिकाणी रिक्षाही येऊ शकतील, जसं आपण सॅटिस केलेलं आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर, तशाच पद्धतीनं ह्याची निर्मिती 8 ठिकाणी करण्यात येईल, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना भरधाव येणाऱ्या वाहनांची धडक लागून कोणी अपघात घडणार नाही किंवा मृत्युमुखी पडणार. सर खड्डेमुक्त कधी होणार आहे घोडबंदर? हे आता हा झाला पहिला विषय, आता खड्ड्यांचा विषय आहे आणि तोही लवकरात लवकर आयुक्त साहेब आज आजारी असल्याकारणाने येऊ शकले नाही, परंतु रोडे आणि सिटी इंजिनियर असल्यामुळे त्यांनाही आम्ही निर्वाणीचा इशारा हा देतोय. 10 ऑगस्टला ठाणे मॅरेथॉन आहे. ठाणे मॅरेथॉनपूर्वी खड्डे पूर्णपणे ठाणे महापालिका हद्दीतील बांधलेच गेले पाहिजे, नाहीतर सर्व आम्ही आमच्या PWDच्या जे बांधकाम खात्याचे अधिकारी आहेत त्यांना दोषी धरू. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोपरीत रंगला थरांचा थरथराट. उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांची निष्ठेची दहीहंडी जल्लोषात. ठाण्यात रविवारी थरांचा थरथराट रंगला. निमित्त होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश वायाळ पाटील यांनी कोपरीच्या अष्टविनायक चौकात आयोजित केलेल्या निष्ठेच्या सराव दहीहंडीचे. या निष्ठेच्या हंडीला ठाणे, नवी मुंबई आणि डोंबिवली परिसरातील तब्बल 50 गोविंदा पथकांनी सलामी दिली. वागळे इस्टेट, CP तलाव गोविंदा पथकाने 9 थर लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, मात्र 8 थर लावून त्यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच निष्ठेची दहीहंडी फोडण्याचा मान CP तलाव गोविंदा पथकाने पटकावला. कोपरीच्या आई चिखलादेवी गोविंदा पथकाने 7 थर लावले, तर शिवतेज महिला पथकानेही 5 थरांना गवसणी घालत बाजी मारली.
युवा सेनेचे धडाडीचे नेते राजेश वायाळ पाटील यांच्या माध्यमातून सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सराव दहीहंडी उत्सवाला शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, प्रदीप शिंदे, ज्योती कोळी, कृष्णकुमार कोळी, प्रमिला भांगे, रोशनी शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष मस्कर, ठाणे मनसेच्या महिला शहर अध्यक्षा सौ समीषा मार्कंडे, धनश्री राजन विचारे आदींसह शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. ठाणे पूर्व परिसरातील उत्सवाचे केंद्र ठरलेल्या अष्टविनायक चौकात रविवारी मुंबई ठाणेकरांसाठी एक भव्य हंडी, महिलांसाठी स्वतंत्र हंडी आणि स्थानिक कोपरीकरांसाठी खास मानाची हंडी उभारण्यात आली होती. सकाळपासूनच ढोल ताशांचा गजर, गोविंदा रे गोपाळा अशा घोषणांच्या गुंजारवात अष्टविनायक चौक गजबजून गेला होता. लहानग्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी दादू सालारे या रंगारंग कार्यक्रमाने मनोरंजन करीत गोविंदा पथकांसह उपस्थितांची स्फूर्ती वाढवली. निष्ठेच्या दहीहंड्यांवर थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली होती. एकूण 1,50,101 रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आली. याशिवाय सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला उत्तेजनार्थ पारितोषिकही देण्यात आली. या उत्सवात महिलांच्या 7 गोविंदा पथकांनी दमदार सहभाग नोंदवत मराठमोळ्या मर्दानीचे दर्शन घडवले. याद्वारे महिलांना व्यासपीठ मिळवून देणारा उद्देश आयोजकांनी यशस्वीपणे पार पाडला. उत्सवाचे आयोजन करताना गोविंदाच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते. गोविंदाकरिता सेफ्टी बेल्ट, प्रथमोपचार, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि स्वयंसेवकांची टीम दिवसभर सज्ज होती. ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश. ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा. तसेच रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यात येत असलेल्या अपयशाबद्दल स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. ठाण्यात कोपरी, माजिवडा यासोबत घोडबंदर रस्ता, गायमुख घाट ते फाउंटेन हॉटेल, शिळफाटा परिसर येथे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्याबद्दलच्या तक्रारी वारंवार येत असून सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा पूर्ण परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत दिले. या बैठकीस ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरवराव, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट आदी अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांना दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या. गायमुख घाटातील व रस्त्यामुळे वाहतूक कोंडी सातत्याने होत असून या समस्येवर अजूनही तोडगा काढण्यात यश आलेले नाही. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन करून ठाणे, भिवंडी, शिळफाटा आणि कोपरी या चारही भागातील वाहतूक कोंडीवर मात करावी. रस्ते दुरुस्ती करताना त्या कामाचा दर्जा चांगला असावा. रस्त्यावर दुरुस्तीचे उंचवटे तयार होऊ नयेत, त्याने अपघात होतात, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. खड्डे मुक्ती झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. त्यामुळे उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरून खड्डे मुक्ती करावी असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. ऐवजमधून उमललेले शब्द, ठाण्यात अमोल पालेकरांचे आत्मकथनात्मक मनोगत. मराठी ग्रंथ संग्रहालयात ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या रौप्य महोत्सव विशेष वाचन कट्टा कार्यक्रमात प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक अमोल पालेकर यांची खास मुलाखत होणार आहे. शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता ठाण्यातील ग्रंथालयाच्या व अरेगे सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होईल. या कार्यक्रमात अमोल पालेकर यांच्या बहुचर्चित आत्मचरित्र ऐवज या पुस्तकावरील मनोज्ञ संवाद घडवणार असून त्यांच्यासोबत लेखिका संध्या गोखले सहभागी होणार आहेत. दोघांमध्ये होणाऱ्या मुक्त संवादातून पालेकर यांच्या रंगभूमी, सिनेमा, लेखन आणि जीवन प्रवासाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे. ऐवज या
आत्मचरित्राला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून ठाणेकर रसिकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम विनामूल्य आणि सर्वांसाठी खुला असून ग्रंथप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष विद्यासागर ठाणेकर यांनी केले आहे.